दररोजच्या नाश्त्यापेक्षा काही आगळा वेगळा चटकदार, तो फक्त ह्या सीझनमध्ये तयार होणारा, सगळ्यांनाच खूप आवडणारी, मस्त चटपटीत, कमी साहित्य, कमी मसाला, अवघ्या कमी वेळेतच तयार होणारी ओल्या हरभरा दाण्याची उसळ किंवा सिंपलसी ओली हरभरा चना चाट। आजची रेसिपी आहे ओल्या हरभरा दाण्याची चना चाट। राजश्री रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। व्हिडिओ पाहण्यापूर्वी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये ढाळ्याचा सीझन असतो आणि आतला गोडंबा ओलसर पण असतो। नंतर ढाळ्यातला गोडंबा हा निब्बर व्हायला लागतो आणि गोडंबाचा तो हरभरा तयार होतो। आत्ताच तो कवळा आणि मऊसूत असतो। या गावरान ढाळ्यातल्या गोडंब्या आहेत आणि देसी ढाळे खूप मोठ्या साईजचे असतात। मोठ्या साईजचे जरी असले तरी ते वजनाला हलके असतात। हे गावरान आहेत, जरी छोटे असले तरी वजनामध्ये खूप भरतात आणि चवीला पण खूप आंबट असतात। देसी ढाळे हे चवीला गोडसर असतात आणि साईजला मोठे। चाट बनवण्यासाठी काही मसाले घेतले। घरच्याच मसाल्यामध्ये बनवायची चाट। तिखट, मीठ, हळदी पावडर, गरम मसाला आणि तेल पण लागणार आहे। तेलाचा पण कमीच वापर करायचा। खमंग आणि चटपटीत बनवायची चाट। इकडे गॅस ऑन करून कढईवरती ठेवली आणि त्यामध्ये सगळे हरभरे टाकलेत। त्यामध्ये तेल घालण्यापूर्वी थोडे फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर थोडंसं तेल घालायचं, 2 चमच्याच्या आकाराचं। तेल घातल्यानंतर 2-3 मिनिटे फ्राय करायचं। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घालून परत फ्राय करायचं त्याला। सगळं साहित्य ॲड केल्याच्या नंतर आणि मऊसूत होण्यासाठी त्यामध्ये पाणी पण घातले, थोडंसं अर्धा कप घातले आणि आता 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं। झाकण लावल्याच्या नंतर 2-3 मिनिटांनी परत चेक करायचं। करपण्याची शक्यता असते। करपू नये म्हणून किंवा चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आणि परत झाकण लावून ठेवायचं 2 मिनिटासाठी। 2 मिनिट झाले की त्यावरचे झाकण काढायचे आणि चेक करायची। आता छान मस्त झाली। चाट गरम राहण्यासाठी त्यावरती परत झाकण लावायचं। आता झाली तयार चाट, मस्त खमंग आणि चटपटीत। ह्यामध्ये कोथिंबीर घालून आता सर्व करायची। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।